जागविते काय द्यावे त्यांची किंवा त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू पांडुरंग पांडुरंग पेरू प्रथम नमन दुसरे चरण संतप्रिया पांडुरंग पेरू प्रथम नमन दुसरे चरण संतप्रिया संत कृपगाने विस्तारू बाबाजी सद्गुरु होते तुका त्यांच्या कृपदाने बाबाजी सद्गुरु तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद ईशानंदी वल्लभं नमो ज्ञानेश्वर 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 उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवांची अक्षत्रय जननी देवांची अक्षत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता अभिनववाग विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मेया शरण शरण जी हानो म्हणता शरण 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 तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो
तुम्हारो रामदूता तुम्हारो शरण शरण जी हनुमंता तुम्हारो शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरे सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यांची व्हावे उतराही ठेविता पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहोनिवासी असणारे श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा गाथेमधील संतचर प्रकरणातील अभंग आहे। जगद्गुरु तुकोबारायांची गाथा जर आपण पाहिली, किती लोकांनी बघितली गाथा? बऱ्याचशा लोकांनी गाथा बघितलीच नाही, बिचारे भाग्यवान आहे। महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन जर जगद्गुरु तुकोबारायांची गाथाच आपण कधी वाचली नसेल, कधी बघितली नसेल, तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच। होच म्हणता का तुम्ही? आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारे जगद्गुरु तुकोबाराय, वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी एवढी मोठी गाथा अभंग पाण्यावरती तरले। किती दिवस? 13 दिवस। कोणी तारले? अरे माझ्या जगाच्या मालकानं तारले। 13 दिवस वया ठेवून या उदके कोरड्याच काढूनी दाखवेल्या शेकी अपार कवित्व शक्ती वर्णावा किती। 13 दिवस पाण्यामध्ये उभं राहून माझ्या पांडुरंगानं जगद्गुरु तुकोबारायांच्या वयाचं रक्षण केलं। पण नुसते वयाच तारल्या होत्या का?
अरे वयाला बांधून दगड बांधले होते आणि त्या दगडासहित पाण्यामध्ये बुडवल्या होत्या. पण वया जर तरल्यात नवल नाही, जशा लाह्या तराव्या तशा माझ्या तुकोबराचे अभंग तरले. पण या वह्याबरोबर ते दगड सुद्धा तरले बरं. जसे प्रभू रामचंद्राने रावणाकडे जाण्याकरता सेतू बांधायचा होता आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राचं नाव टाकायचं आणि पाण्यामध्ये दगड टाकायचा आणि मग तो पाण्यामध्ये दगड काय करायचा, तरायचा. बघितला का सेतू? सेतू कोणी कोणी बघितला? सेतू आजही आहे आणि प्रभू रामचंद्राच्या नावाने एक एक दगड तो त्या ठिकाणी तरलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्या तुकोबाराचे अभंग सुद्धा काय झालेले आहे, तरलेले आहे. तो केता राघवे सागरात पाषाण तारेले, राघवे सागरात राघवे सागरात पाषाण तारेले, राघवे सागरात तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, आरती तुकारामा तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु आरती तुकारामा रामा. प्रभू रामचंद्राचे जसे दगड तरले ना महाराज, राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले, आरती तुकारामा. तुकोबारांच्या आरतीमध्ये आणि सुंदर असं वर्णन आलेलं आहे. म्हणून एवढी शक्ती या अभंगामध्ये आहे. 4092 अभंग. आपण कधी वेळ मिळाला तर निश्चित ते अभंग वाचा. जो मनुष्य गाथा वाचतो ना महाराज, त्याचा माथा जाग्यावर आल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराच्या गाथेमध्ये एवढी शक्ती आहे. किती शक्ती आहे संजू भाऊ? किती शक्ती आहे एका अभंगामध्ये? एवढी शक्ती आहे महाराज. सांगू का थोडा प्रसंग? पाणी आणाय गेलता ना कोणतरी, असे जेवण खूप झालं महाराज. उन्हाळ्याचे दिवस आहेत, गावरानी तूप खाल्लेलं आहे, त्याच्यामुळं तहान जास्त लागतं. आणि कीर्तन करायचं म्हटलं की थोडंसं आहे ना. हो काय त्या दिवशी कोणता तांदूळ तो मावळातला काय म्हणतात इंद्रायणी, हो इंद्रायणी तांदूळ जर टाकला ना महाराज तर 2-4 घरी वास सुटतो, सुगंध येतो. इतका सुंदर तांदूळ असतो. आपल्या पहिल्या गावाकडे सुद्धा साळवण होते. साळवण माहीत आहे ना बाबा? आपल्या काळात होते. या पोरा सोरायला काय कळणार आहे? आपल्या काळात साळवणं होते. घरच्या साळी कांडायच्या उखळामध्ये, मुसळ हातात घ्यायचं आणि साळ कांडायची आणि तो भात टाकल्यानंतर काय सुगंध याचा, किती चवदार भात लागायचा. काय आता तुमच्या काळात सगळे हायब्रिड आलं महाराज. विठ्ठला तुम्हाला लक्ष देऊन ऐका. विषय आपला असा चालू होता, महाराजाच्या अभंगामध्ये किती शक्ती आहे बघा. एक जरी अभंग घेतला आपण जीवनामध्ये 4092 पैकी रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण होते. दशग्रंथी म्हणजे
4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. माहिती आहे का? आपण हिंदू आहोत, आपल्याला 4 वेद माहिती आहे का? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. 6 शास्त्र आहेत. आमचे गुरुबंधू रामदास महाराज नेहमी सांगत असतात 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहे. मत्स्य, कच्छ, वराह. काय त्याचा एक श्लोकच आहे बरं. 18च्या 18 पुराण, 6 शास्त्र आणि 4 वेद ज्याचे मुखोद्गत होते त्याला रामेश्वर शास्त्री म्हणतात. आताच्या काळामध्ये कोणी शास्त्री लावायला? अरे शास्त्री या शब्दाचा अर्थच त्याला माहीत नाही. आमच्या गावात बरेच शास्त्री, तुमच्या गावात बरेच शास्त्री, त्याच्या गावाला शास्त्री म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे ज्यांनी सर्व शास्त्राचं अध्ययन केलं. कोणताही ग्रंथ विचारा त्याच्या मुखोद्गत असतो, त्याला शास्त्री असं म्हणत असतं. तसा रामेश्वर शास्त्री नुसता नावाचा शास्त्री नव्हता महाराज. त्याने अभंगाचा अभ्यास केला होता, शास्त्राचा अभ्यास केला होता. आणि असं दशग्रंथी असणारा पण थोडासा अहंकार, आणि अहंकार झाल्यामुळे निघाला. कोण देऊला तुकोबाराय आहेत आणि मराठीमध्ये वाङ्मय करतात, त्यांना कोणता अधिकार आहे? थोडंसं अहंकारात चालत निघाले. पुण्याला जात असताना एक नागेश्वराचं मंदिर आहे, तिथं थांबले. उन्हाचा पहारा आहे, गरम होत होतं म्हणून एक शेजारी एक बारव होती आणि त्या बारवेमध्ये स्नान करावं म्हणून रामेश्वर भट्टांनी कपडे काढले आणि बारवेमध्ये उडी मारली. त्याला वाटलं आता आपल्याला थंडगार वाटेल. पाण्यात उडी मारल्यावर काय होतो? जीवाला थोडा विसावा, थंडावा प्राप्त होतो ना. रामेश्वर भट्टाला वाटलं आपल्याला काहीतरी थंडावा प्राप्त होईल म्हणून रामेश्वर भट्ट त्या ठिकाणी थांबले, स्नान केलं. पण पाण्यामध्ये आहे तोपर्यंत बरं होतं. पाण्यामधून बाहेर निघाल्यानंतर अंगाचा दहा व्हायला लागला. कोणाच्या? ऐकताय का तुम्ही? पाण्याचा दहा व्हायला लागला. अंगाचा दहा व्हायला लागला रामेश्वर भट्टाच्या. पाण्याचा म्हणलं तरी होच म्हणायलेत माणसं. हल्ली कशावर लक्ष काहीच कळत. आणि एवढा दहा होऊ लागला महाराज की दम निघेना. अंगाचा दहा होऊ लागला. का होऊ लागला दहा? ती जी बारव होती ती अनगडशाह फकीराची होती. आणि अनगडशाह फकीर रोज त्या बारवेची पूजा करत होता. आणि जेव्हा यांनी उडी मारली तेव्हा अनगडशाह फकीराला कळालं की आपल्या बारवेमध्ये कोणतरी पोहत आहे, कोणतरी स्नान करत आहे. असा कोण आहे तो दुष्ट? आणि म्हणून त्यांनी शाप दिला होता. आणि मग वर आल्यानंतर रामेश्वर भट्टांनी त्याला साष्टांग दंडवत घातला. तसाच दहा शांत करण्याकरता त्यानं विचार केला, या 10 मधून आपल्याला शांत करणारा कोण असेल? तर माझे अलंकापूर निवासी असणारे माऊली ज्ञानोबाराय त्यांच्या दरबारामध्ये चालत आला आणि ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये धरणं मांडलं, अनुष्ठान केलं. पण ज्ञानोबारायने त्याच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. अरे बाबा, सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे. ऐकताय ना हो मोबाईलवाले? हो, समोर चावडीवर दरोडा टाकू नका. तुम्हाला मोबाईल बघायचा असेल तर बाजूला जाऊन बघा. विठ्ठला ज्ञानोबारायने सांगितलं आळंदीचं कोर्ट सध्या बंद आहे. आणि सध्या कुठलं कोर्ट चालू आहे? देहूचं. माझ्या तुकोबारायच्या कोर्टामध्ये जा, तिथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अंगाचा दाह होत होता आणि रामेश्वर भट्ट
नाईलाजानं तुकोबारायांच्या त्या दरबारामध्ये गेला आणि गेल्यानंतर महाराज विलाज नाही, तुकोबारायांनी माझ्या जवळ घेतलं रामेश्वर भट्टाला आणि फक्त एक अभंग लिहून दिला संजीव भाऊ. कोणता? चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती तुकोबारायांनी फक्त एक अभंग दिला. ऐकता येईल तुम्ही बसलेली मंडळी? मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तुकोबारायांची गाथा आहे 4092 अभंग आहेत आणि त्या इतक्या अभंगापैकी एक अभंग, एका अभंगातलं एक चरण, एका चरणातलं एक अक्षर जरी आपण घेतलं ना तर महाराज आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी संत वाङ्मयामध्ये ताकद आहे बरं का. म्हणून माझ्या ज्ञानोबारायच्या ओव्या आहेत, तुकोबारायचा अभंग आहेत, नामदेवरायचे अभंग आहेत महाराज. अनंत अनंत असं भांडार आहे. एकनाथ महाराजाचं एकनाथी भागवत आहे आणि हे सगळं कशासाठी आहे? हे तुमच्या आमच्या उद्धारासाठी. का मजा म्हणून केलं का? का एखादी कादंबरी आहे? का एखादं गाणं आहे? महाराज हे अभंग आहे. परवाजी आमचे बालाजी महाराज बोलले, संजीव भाऊचं त्यांचं चाललं होतं चिंतन. ते म्हणे शिंगजिंग झिंगाट काय तुमच्या काळात निघालेलं शिंगाट विंगाट, ते गाणं किती वर्ष चाललं? म्हटले 1 वर्ष. पण माझ्या तुकोबारायचा अभंग, माझ्या ज्ञानोबारायचा रूप पाहता लोचनी आणि सुंदर ते ध्यान. खरं सांगा बसलेली मंडळी, तुम्ही किती वर्ष झाले ऐकता हो? आता इथं बसलेली मंडळी कोणी 50 गेलं, कोणी 60 गेलं, कोणी 40 आहे. माझ्यासारखं बी 50 गेलं. आता आपलं काय राहिलं नाही बाबा आता. पण 50 वर्ष झाले आपण तुम्ही आम्ही ऐकतो. काही बदल आहे का? माझ्या माऊलीचा अभंग नवीन गाणं आलं की ते मागं पडतं 1 वर्षात 6 महिन्यात. पण ही महाराजांनी केलेलं हे वाङ्मय जे आहे ना ते प्रासादिक वाङ्मय आहे. तुकोबारायांनी स्वतः अभंग नाही लिहिले महाराज. ऐकता येईल तुम्ही? तुकोबारायांनी स्वतः अभंग नाही लिहिले. अरे त्या पांडुरंगाने जशी बुद्धी दिली, हो मज विश्वंभरी बोलवितो साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, शिकविता धनी वेगळा ती साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, शिकविता धनी वेगळा, शिकविता धनी वेगळाची वेगळाची साळुंकी मंजुळ बोलत सेवाने, साळुंकी मंजुळ बोलत सेवाने. पांडुरंगाने कवित्व करायला लावलं त्यानुसार मी कवित्व केलेलं आहे बरं का. नव्हे माझी वाणी पदरीची, म्हणून हे प्रासादिक वाङ्मय आहे बरं का. आणि प्रासादिक वाङ्मयामध्ये शक्ती असते, आशीर्वाद देण्याची शक्ती असते, तुमचा आमचा उद्धार करण्याची शक्ती असते. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण ठिकठिकाणी होत असतं. तुकोबारायांच्या गाथेवरील भजन आपल्या सप्ताहामध्ये होत असतं, खेडोपाडी होत असतं. 400 वर्ष झाले. किती वर्ष?
400 वर्ष, पण आजही तुकोबारायचे अभंग त्याला आपण काय करतो, नमस्कार करतो. 700 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारायाला, पण माझ्या ज्ञानोबारायचा ग्रंथ समोर आला की आपलं मस्तक त्या ठिकाणी झुकल्या जातं. एवढी शक्ती त्याच्यामध्ये. त्या ज्ञानेश्वरीमधील एक जरी ओवी नामदेवराय म्हणतात, आपण आपल्या अनुभवाला आणले ना महाराज, तरी आपला उद्धार झाल्याशिवाय नाही. नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी, असे हे वाङ्मय आहे. आणि हे वाङ्मय या संत मंडळीने तुमच्या आमच्यासाठीच करून ठेवलं. फक्त फरक एवढाच आहे, आपलं लक्ष संतांनी ठेवलेल्या वाङ्मयाकडे नसून निरर्थक वस्तूकडे आपलं लक्ष गेल्यामुळे जीवनातलं समाधान आपल्या संपून गेलं, जीवनातली शांती संपून गेली. कशामुळे गेली? या ग्रंथामध्ये एवढी काही शक्ती आहे की तुमचं गेलेलं समाधान परत मिळवण्याची शक्ती या ग्रंथामध्ये आहे. गेलेली शांती या ग्रंथामुळे तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आणता येते. एवढे संतांचे हे अगणित अशा प्रकारचे आपल्यावरती उपकार आहेत. ज्या तुकोबारायचा अभंग आपण या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे महाराज. काल महाराजांनी महाराजांचा थोडा अधिकार सांगितला. साधू कसा असावा? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर आणि उद्धाराया आले. आता इथं शब्द वापरला ब्रह्ममूर्ती. ब्रह्ममूर्ती संत ही वेगळे आणि ब्रह्ममूर्ती संत वेगळे आहे ना. ब्रह्ममूर्ती आणि ब्रह्ममूर्ती. आता हे काय आहे? काय आहे हे? काय आहे? काय माईक आहे हा? काय मग याला सगळ्याला माईक म्हणता येईल का सगळ्याला? आपल्याला नाही. मग या वायराला काय म्हणावं लागेल? वायरस म्हणावं लागेल. भलं काय तुम्ही इंग्लिशमध्ये याला केबल म्हणू शकता, वायर म्हणत असते. मग याला हेच म्हणणं. तसं जे काही ओरिजिनल संत आहेत मग संतांची काही लक्षणं आहेत. आता हल्लीच्या काळामध्ये कोणालाही संत म्हणायला लागले. ज्यांनी भगवी वस्त्र धारण केले की लोक लगेच नतमस्तक होतात. तुकोबाराय म्हणतात, एखाद्या कुत्र्याचा रंगही भगवा असतो, भगवे तरी स्वान. तिथं अनुभव असतो का काही बाबा? नाही. अरे कुत्र्याचा रंग भगवा झाला म्हणून त्याला साधू म्हणायचं नाही बरं का. टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, वागवी वोंगळ पोटासाठी. टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. त्यालाही महाराज म्हणतात संत म्हणायचं नाही. संतांची लक्षणं महाराजांनी गाथेमध्ये सांगितली. अरे या जगामध्ये अनेक लोक संत म्हणून घेतात, पण खरे संत कोण आहे? आता महाराष्ट्रामध्ये ऊत आलाय संतांचं बरं का, ऊत. पण महाराज संतांची काही लक्षणं आहे. गीतेमध्ये आपण चला सुखदुःखे समीकृत्वा. काल आपल्या भागवतामध्ये गोड विषय झाला. महाराजांनी सांगितलं सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. आणि पुढं काय? अरे ज्याच्या ठिकाणी सुख आणि दुःख हे सारखं आहे त्याला संत म्हणत असतात. लाभ आणि अलाभ म्हणजे हानी झाली तरी तेवढंच आनंद आणि तोटा झाला तरी तेवढंच आनंद, त्याला संत म्हणतात. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, आणि धन्य जगी तोची याला संत म्हणत असतात बरं का. हो जो खंडावया घाव घाली काल अवनी जयाने केली, दोघा एकच सावली वृक्ष दो जैसा. अहो एखादा मनुष्य एखादं झाड तोडण्याकरता
कुऱ्हाड लावून घेतली, खांद्यावरती कुऱ्हाड घेतली आणि त्या जे झाड तोडायचं त्याच्या सावलीला बसलं. ऐकताय का तुम्ही? आता हे झाड सावली देईल का नाही त्याला? हो बाबा, अहो ते तोडायला आल्या म्हटल्यानंतर त्याला ऊन द्यायला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात तसं नाही. जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष देते. ज्यानं हा वृक्ष लावला त्यालाही सावली देते झाड, आणि जो मनुष्य कुऱ्हाड घेऊन तोडण्यासाठी आला त्यालाही सावली देते. याच न्यायाप्रमाणे संत असतात बरं का. दुर्जन जरी असला तरी त्याला आपल्या जवळ करतात आणि चांगलं बनवतात, त्याला संत म्हणतात. आणि जो चांगला आहे ना महाराज त्यालाही आपल्या जवळ घेतात. हो, अपराध सारखे सकळ किंवा त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नसतो. ना तरी इक्षदंडो पाळीतया गोडू, गाळीतया कडू नोहेची जेवी. इक्षदंडो म्हणजे ऊस. इक्षदंडो ज्ञानोबारायचे शब्द आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना तरी इक्षदंड. ज्याने ऊसाला पाणी दिलं त्याला काय लागतो? ऊस. आता सध्या आपण गुराळावर थांबतो ना बा, आपल्याला रश्य कशा लागतो? गोड लागतं, गोड. आणि ज्याने चरख्यात घातलं त्याला कडू लागायला पाहिजे का नाही बाबा? हा, ज्ञानोबाराय म्हणतात तसं नाही. ना तरी इक्षदंडू, गाळी तया कडू आणि पाळी तया गोडू नोहेची जेवी. त्याच्या ठिकाणी समानता आहे, तसं संतांच्या ठिकाणीही समानता आहे. आणि बाबा, या कोळपकर परिवारावरती ज्यांचा अखंड असा आशीर्वाद आहे ते माझे गुरुवर्य शांती ब्रह्म प्रेममूर्ती माधव बाबा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. या कलियुगामध्ये चालतं बोलतं संतत्व जर कोणाच्या अंगी असेल तर माझ्या गुरुवर्य शांती ब्रह्म माधव बाबा महाराज. बाबांचं नाव काढलं की डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा येतात महाराज. अंतकरण भरून येतं. या मंडळीने त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही जवळजवळ बाबांच्या जवळ 31 वर्षाचा काळ झाला. बाबांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहतो. पण कधी बाबांनी कोणाला परक कधी समजलं नाही. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत, संसारिक जीव आहोत. तुम्ही आम्ही फक्त आपलं आपलंच काय करतो. अहो काय माणसं तर आपलं दुसऱ्याचंही आपल्या. दुर्योधनाची अवलाद. अरे महाभारत होऊन गेलं, कितीतरी वर्ष झाले. दुर्योधन होता आपलं, ते आपलं भावाचंही आपलं म्हणणारा दुर्योधन होता. तसे असे काही समाजामध्ये वर्ग आहेत, आपलं ते आपलं भावाचं सुद्धा आपलं म्हणणारे. पण याच कलियुगामध्ये एक संतांचं हृदय असणारं गुरुवर्य बाबा आहेत. बाबांच्या जीवनातले कितीतरी अनुभव मला तुम्हाला सांगता येईल. महाराज कधीच कोणाला परक केलं नाही. अरे आमच्यासारखे हजारो विद्यार्थी तिथं राहिले. अरे काय तिथं आळंदीमध्ये एक तर ज्ञानोबारायचा पाठीवरून हात फिरतो आणि दुसरा हात माझ्या गुरुवर्य बाबांचा फिरतो. बाबांचा नुसता पाठीवरून हात जरी फिरला ना महाराज, त्या हातामध्ये फार मोठी शक्ती आहे, फार मोठी जादू आहे त्या हातामध्ये, फार मोठं अशा प्रकारचं प्रेम आहे बाबांच्या हातामध्ये. दुपारच्या वेळेस एक पक्षी येतो ज्याचं ज्ञानोबारायने आपल्या अभंगामध्ये वर्णन केलं. पहिलं तो के काहू को करता है, पहिलं तो के काहू को करता है, पहिलं तो के काहू को करता है, पहिलं तो के काहू को करता है. शकुना के पाये सागर
तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. आपण समजायचं आपल्या घराच्या छतावरती जर कावळा आला ना महाराज, तर आपण निश्चित समजायचं कोणीतरी आज आपल्याकडे पाहुणा येणार आहे. तसं माझे ज्ञानोबाला जेव्हा पांडुरंगाची भेट घ्यायची होती, पांडुरंगाविषयी आस लागलेली होती, तेव्हा त्या कावळ्याला विचारतात आणि महाराज गोड अशा प्रकारचं त्या कावळ्यांना एक शकून त्या ठिकाणी शकून के माई सांगता है माऊली हे ज्ञान राजा माऊली सांगता है शकून के माये सांगता है पहिलं तो गे काऊ कोकता है पहिलं तो गे काऊ कोकता है. माऊली ज्ञानोबा त्या कावळ्याला विचारतात, ऐकताय ना तुम्ही? ही कावळ्या, अरे दुधी भरुनी वाटी आणि लावीन तुझे तोंडी. काय? दुधी भरुनी वाटी आणि लावीन तुझे तोंडी, सत्य सांगे गोष्टी विठू येईल काऊने काळी. हो, माझ्या घरी कधी पंढरीनाथ पाहुणा येतील असं कावळ्याला ज्ञानोबराय विचारतात. त्याच नियमाप्रमाणे गुरुवारी बाबांच्या आश्रमामध्ये दुपारी 12च्या टायमाला 12:30 आणि 12च्या मध्यंतरी एक कावळा यायचा बरं का. वैष्णव महाराज, आपण मेल्यानंतर 10व्याच्या दिवशी कावळा येईलच असं सांगता येत. लोक म्हणतात शिवला का कावळा? नाही, कावळा आलाच नाही. पण जिवंतपणे एका साधूजवळती त्या कावळ्याचं आगमन 12:15च्या टायमाला होतं आणि फक्त बाबाच्या हातचा प्रसाद तो ग्रहण करतो आणि कावळा निघून जातो. जसं गुलाबबाबांच्या बाबतीत तुम्हीच नेहमी आम्हाला सांगत असता, बाबा आम्ही बघितलेलं आहे, पण बाबाचे अनेक अशा प्रकारचे आशीर्वाद, अनेक त्यांच्या जीवनामध्ये घडलेले किस्से गुरुवारी बाबा आम्हाला सांगत असतात. विठ्ठला आळंदीमध्ये अनेक विद्यार्थी येतात महाराज. कोणाची परिस्थिती कशी असते? आमच्या अनिल महाराज ज्यावेळेस आळंदीमध्ये आले होते महाराज, वस्तुस्थिती आहे आणि कुणाचा थारा नव्हता आणि महाराजांची भेट झाली. तर त्या ठिकाणी त्यांच्या अंतकरणामध्ये राहण्याची इच्छा दिसली आळंदी क्षेत्रामध्ये. पण ज्ञानोबारायला अभिप्रेत होतं आणि म्हणून रामदास महाराज आणि शिवाजी महाराज हे निमित्त झाले आणि त्या ठिकाणी महाराजांची व्यवस्था झाली. असे अनेक हजारो विद्यार्थी माझ्या गुरुवर्य बाबांच्या आश्रमामध्ये राहतात. सगळ्यांना वस्त्र असतील, कोणाला मधुकरी असेल, कोणाला पैसे नसतील. जशी आई आपल्या सगळ्या मुलाचा सांभाळ करतो, तो मुलगा खोडकर असो किंवा गुणवान असो, आणि त्या दोन्हीवरती प्रेम आईसारखं करत असते, त्याप्रमाणे एक साधूचं अंतकरण म्हणजे बाबा आहेत बरं का. त्यांचे अनंत असे आमच्यावरती उपकार आहे. आम्ही आमच्या अंगाची कातडी काढली आणि त्याची बूट शिवून बाबांच्या पायावरती घातली तरी त्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, 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 द्यावे त्यासी व्हावे
उतराई काय झाले दास भावे उतराई भावे उतराई आठे विद्या हात पायी जीव थोडा हे विद्या हात पायी जीव थोडा काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई हे विद्या हात पायी जीव थोडा हे विद्या हात पायी जीव थोडा काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई तुकोबाराय म्हणतात काय द्यावे त्याशी भावे उतराई. महाराज आमचा जीव जरी त्यांच्या पायावरती ठेवला ना महाराज तरी उत्तीर्ण होऊ शकत नाही. हे तर उत्तीर्ण होईल प्राण नाही उत्तीर्ण होऊ शकणार. कारण उपकारच एवढे आहे. तुम्हा आम्हाला संतांनी जाग केलेला आहे. झोपले का हो काही लोक नाही. आणि जे झोपले असतील त्यांना जाग करण्याचं काम माझे संत मंडळी करतात. आता जागा रे भाई नो जागा 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 चोरणी झाल्या नाडोनी बागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा चोरणी झाल्या नाडोनी भागा चोरणी झाल्या नाडोनी भागा 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 आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा संतांनी तुम्हा आम्हाला जाग केलेलं आहे. तुम्ही आम्ही बऱ्याच ठिकाणी झोपलेलो आहे. ऐकताय ना तुम्ही? हा मागचे गेले का झोपी आहेत. संतांनी तुम्हा आम्हाला जाग केलं. कुठे जाग केलं? संत महात्मे तुम्हा आम्हाला जाग करत असतात. गीतेमध्ये एक श्लोक आहे. या निशा सर्व भूतानी तस्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. हो वैष्णव महाराज या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही झोपलेले आहोत त्या ठिकाणी संत महात्मे जागे आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही जागा आहोत त्या ठिकाणी संत महात्मेही झोपले. विषयाच्या ठिकाणी तुम्ही आम्ही जागे आहोत पण संत महात्मे विषयाच्या ठिकाणी झोपले. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले धून इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हो म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला या विषयरूपी व्यसनापासून जाग करत असता. अरे बाळा तिकडे जाऊन म्हणून तुमचा आमचा उद्धार करण्याकरता तुम्हा आम्हाला जाग करण्याकरता कितीतरी ठिकाणी जाग केलेलं आहे. सकाळी 4 वाजता जे भजन होतं ना ते अख्खं भजन संसारिक जीवाला जाग करण्यासाठी आहे. उठा जागी वारी आता स्मरण करा आणि काय करा उठून भाकरी का रे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्म 84 लक्ष योनीचा फेरा तुमच्या आमच्या मागं लागला. काही लोक म्हणतील 84 लक्ष योनी म्हणजे काय आम्हाला माहीतच नाही. अरे 84 लक्ष योनीमध्ये या जन्मामध्ये जर आपण मुक्त होण्याचा प्रयत्न नाही केला तर आपल्याला 84 लाख योनी फिराव्या लागतात. मग त्याच्यामध्ये कुत्रा असेल, मांजर असेल, उंदीर असेल, डुक्कर असेल, तुमचं हरण असेल,
आमच्या भागामध्ये रोई आहेत, ही झाडं आहेत, किडा असेल, मुंगी असेल, 84 लाख योनी, आणि मग त्या फिराव्या लागतात। मग या योनीमधून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर महाराज म्हणतात तुम्ही आम्ही जाग झालं पाहिजे, जाग होऊन पांडुरंगाचं भजन केलं पाहिजे। म्हणून या संत महात्म्याने तुम्हा आम्हाला जाग केलं। हे संत महात्म्याचे आपल्यावरती काय आहेत उपकार आहेत, काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता मज निरंतर जागविती, मन निरंतर जागविती, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, निरंतर जागी मग निरंतर जागवी, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई। तुकोबाराय या अभंगामध्ये एक कृतज्ञता व्यक्त करतात। महाराज ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याचं आपण काय केलं पाहिजे, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, आहे का नाही? तुम्ही आमच्यावरती उपकार केले तर आपण काय तुमचे आभार मानले पाहिजे, आहे का नाही? तर तुकोबाराय या अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त करतात। कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा। जो केलेले उपकार जाणत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि जो केलेले उपकार जाणतो त्याला कृतज्ञ असं म्हणत असतात। आता बराचसा विस्तार होईल। हो, कोण होता तो? महादेवाने दिलेला वर, अनिल महाराज, महादेवाने ज्याला वर दिला होता तो कोण? भस्मासूर। हा मन जागी मोठ्या ना, हा रोज भागवत ऐकतात माणसराव, कीर्तनामध्ये थोडी मदत कर जा मला। भस्मासूर होता, कोणी वर दिला होता? भगवान शंकराने दिला होता। काय दिला होता? ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल। या काळात जर तसा वर मला जर कोणी दिला तर मी पहिलं काय करीन, पहिले सगळ्या भजनेचे डोक्या, आणि मग भजने नसल्यावर तू एकटा काय कीर्तन करशील, असा भस्मासुराला वर दिला होता। पण भस्मासूर झाला, कृतज्ञ झाला महाराज। पार्वती आई साहेब बघितली, त्याला वाटलं ज्याने आपल्याला हा वर दिला ना त्याच्या डोक्यावरती हात ठेवू, आणि मग लागला भगवान शंकराच्या जवळ जायला। भगवान शंकराने ओळखलं की हा बाबा आता आपण दिलेला वर आपल्याच मस्तकावरती फिरवायला लागलेला आहे, म्हणून भगवान शंकर पळू लागले। इंद्रदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, कोणाकडे काही चाललं नाही। शेवटी विष्णुदेवाकडे पळत पळत गेले आणि विष्णूला झालेली हकीकत सांगितली। तेवढ्यामध्ये भस्मासूर हजर। विष्णू भगवंताने काय केलं महाराज, आता चतुरातो शिरोमणी आणि सुंदर असं मोहिनीचं स्वरूप धारण केलं आणि भस्मासुराच्या समोर आले। विष्णू रूपी, मोहिनी रूपी विष्णू परमात्मा सांगितलं
भस्मासुरानं सांगितलं माझ्याशी विवाह करशील का? काही हरकत नाही, विवाह करीन, पण माझ्या काही अटी आहेत. मी जसं नृत्यकाम करीन तसं नृत्यकाम तुला करायला पाहिजे. आणि मग भस्मासुराने सांगितलं काही हरकत नाही. मग विष्णुरूपी मोहिनीनं नाचायला सुरुवात केली. बरं का महाराज, नाचायला सुरुवात केली आणि नाचता नाचता कमरेवरती हात आणले. भस्मासुर सुंदर रूप पाहून मोहित झाला होता. त्याने आपले हात आपल्या कमरेवरती घेतले, खांद्यावरती हात घेतले आणि हळूच विष्णुरूपी मोहिनीने आपला हात आपल्या मस्तकावरती ठेवला आणि भस्मासुराने सुद्धा आपला हात कुठे ठेवला? मस्तकावर ठेवला. मग काय झालं असं? जाग्यावरती भस्मासुर भस्म झाला. याला म्हणायचं कृतज्ञ. कृतज्ञ उपकारू केला माऊली म्हणतात. का चोरा व्यवहारू दिधला, निसंग स्तविला विसरे जैसा. कृतज्ञ माणसावर जर तुम्ही उपकार केला तर तो विसरून जात असतो. म्हणून या अभंगामध्ये माझे तुकोबार आहे. संतांनी जे त्यांच्यावरती केलेले उपकार आहे त्यांच्या अगोदरचे संत पाहण्याने बरं आहे. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई, नामदेवराय, सावता बाबा, गोरोबा काका, तुकोबाराच्या अगोदरचे संत आहेत. या संतांनी जे केलेलं वाङ्मय आहे आणि त्या वाङ्मयाद्वारे समाजाची जी केलेली जागृती आहे, म्हणून तुकोबाराय त्या संतांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. काय सांगू आता संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती. आणि मग असे जे असणारे संत आहेत, महाराज म्हणतात त्यांना मी काय देऊ, काय द्यावे, त्यांची व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. एक वेळा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. विठोबा व्हावे उतराई. ठेविता पाहिजे होता. मी त्यांना काय दिलं म्हणजे उतराई. रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र परमात्मा रावणाला मारल्यानंतर अयोध्येमध्ये परत आले महाराज आणि अयोध्येमध्ये सत्कार समारंभ ठेवला. ऐकताय तुम्ही? कशाचा समारंभ ठेवला? बालाजी महाराज सत्कार समारंभ ठेवला. कोणाचा? कोणाचा? आपला का? प्रभू रामचंद्र अयोध्यामधून त्या श्रीलंकेमधून आल्यानंतर ज्या वानरांनी उपकार केले होते, जी काही सेनापती होते, नळ नीळ जांबुवंत सगळे सिंहासनावरती बसलेले आहेत आणि ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली त्या त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी बक्षीस देण्यात येऊ लागलं. सर्वांना बक्षीस देण्यात आलं. ऐका इकडं, आपण एका माणसाला मात्र कोणतंच बक्षीस दिलं नाही. तो मनुष्य म्हणजे कोण? माझे हनुमंतराय. आता रामायणामधून जर आपण हनुमंतराय बाजूला केले तर काय राहिलं हो रामायण? म्हणून हनुमंतरायला मात्र काहीच दिलं नाही. शेवटी सीता आईसाहेब उठल्या, म्हणले देवा, अरे ज्याने एवढं सहकार्य केलं त्या हनुमंतरायला तुम्ही काहीच दिलं नाही. आता प्रभू रामचंद्राला माहिती होतं याला आपण काही जरी दिलं तर याच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. सीतामाईनं नवरत्नाचा हार घेतला आणि हनुमंतरायला दिला. हनुमंतरायनं तो हार घेतला, टोंदिशी एका झाडावरती उडी मारली आणि एक एक मणी दाताखाली चाखून खाली टाकायला प्रारंभ केला. सीतामाई म्हणल्या, वानर ते वानर,
याला नवरत्न म्हणजे काय कळणार नाही. आणि म्हणले अहो हनुमंतराया एवढा नवरत्नाचा हार आहे, अनमोल हार आहे, आणि तुम्ही दाताखाली चावून खाली टाकताय. हनुमंतरायानं सांगितलं या जगामध्ये फक्त रामरत्न मला माहीत आहे, त्या रामरत्ना व्यतिरिक्त मला दुसरं कोणतंच रत्न माहिती नाही. आणि म्हणून सीताई साहेबांचा तो झालेला अपमान, कारण प्रभू रामचंद्राला माहिती होतं. प्रभू रामचंद्राने का नाही दिलो हनुमंतरायाला काय? प्रभू रामचंद्राला माहिती होतं मी माझे पंचप्राण जरी काढून या हनुमंतरायाला दिले तर या हनुमंतराच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात या संतांचे माझ्यावरती एवढे काही उपकार आहेत, मी माझा जीव जरी त्यांच्या पायावरती ठेवला तरी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. ठेवीत हा पायी जीव थोडा. दुसरा प्रसंग बघा, भजन करा विठोबा. भीमक राजा आहे बरं, ऐकताय ना तुम्ही? आता लग्न सराईचे दिवस चालू आहे. तुम्ही आम्ही 5 मंगल अष्टक म्हणत असतो आणि त्याच्यामध्ये हे एक मंगल अष्टक म्हणत असतो. राजा भीमक नयनी. भीमक राजाची मुलगी रुक्मिणी उपवार झालेली आहे. राजा चिंता करू लागला आणि तेवढ्यामध्ये रुक्मिणीचा भाऊ रुक्मी भाऊ होता आणि त्यानं विचार केला ही रुक्मिणी नावाची बहीण कोणाला द्यायची? शिशुपालाला द्यायची. भीमकाची इच्छा होती की माझ्या कृष्ण परमात्म्याला माझी रुक्मिणी द्यायची. आणि मग असा प्रसंग आहे त्या ठिकाणी ठरलेला आहे. इकडं रुक्मिणी चिंता करू लागली, आपल्या भावानं जर आपल्याला शिशुपालाला दिलं तर आपली फजिती होईल. त्या दुष्टाच्या तावडीमध्ये गेल्यापेक्षा आपण आपल्या कृष्णाला शरण जाऊ. आणि मग रुक्मिणी आईसाहेबाने एक कागद घेतला आणि त्या कागदावरती 4 ओळी पत्र लिहिलं. पहिलं प्रेमपत्र माझ्या कृष्ण परमात्म्याला आईसाहेब रुक्मिणीनं लिहिलेलं आहे. आणि मग हे पत्र घेऊन कोण जाणार म्हणून त्या ठिकाणी सुदेव नावाचा ब्राह्मण होता आणि त्याला सांगितलं जेवढे चपळ घोडे आहेत ते रथाला जुंप आणि पटकन माझ्या कृष्ण परमात्म्याला हे पत्र नेऊन दे. आणि त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणानं ते पत्र दिलेलं आहे. आणि मग रुक्मिणी आईसाहेब त्याची वाट बघत होती बरं का, कधी तो सुदेव ब्राह्मण येईल बरं का. सुदेव ब्राह्मण पाठविला तो येईना काय करू, कसा ग बाई हरी धीर धरू, कसा ग बाई हरी बिना धीर धरू, कसा ग बाई धीर धरू, कसा ग बाई हरी बिना धीर धरू, धीर धरू. अशी ती रुक्मिणी माता म्हणते सुदेव ब्राह्मण पाठविला तो येईना काय करू, येईना काय करू, कसा ग बाई हरी विनधीर रुक्मिया मजला शिशुपाला ते दे तू काय कर. आणि मग त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाची वाट बघत बसलेली आहे. डोळ्यामध्ये पाण्याच्या अश्रूच्या धारा वाहत आहेत.
तेवढ्यामध्ये पत्र देऊन सुदेव नावाचा ब्राह्मण आलेला आहे. तिकडं कृष्ण परमात्म्याला निरोप दिला आणि थोड्या वेळाने कृष्ण परमात्मा भक्ताची हाक ऐकून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि रुक्मिणी आईसाहेबाला घेऊन त्यांच्यासोबत विवाह वगैरे केलेला आहे. आणि विवाह वगैरे संपन्न झाल्यानंतर कृष्ण परमात्मा आपला पती झालेला पाहून, वर मिळालेला पाहून रुक्मिणी आईसाहेबाच्या मुखातले शब्द आहेत. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, हा सुदेव नावाचा ब्राह्मण जर नसता तर हे पत्र त्याच्यापर्यंत कोणी नेलं नसतं. म्हणून या सुदेव नावाच्या ब्राह्मणाचे माझ्यावरती अनंत असे उपकार आहेत. याची उपकारा उत्तीर्णता पाहता न दिशे सर्वता आणि जेने आणले श्रीकृष्णनाथा त्यास मी आता काय देऊ. जशी रुक्मिणी माता म्हणते सुदेव ब्राह्मणाला मी काय देऊ, तसं माझे तुकोबाराय म्हणतात या संतांचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत. मी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना काय देऊ, काय द्यावे त्याशी पावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. विठ्ठला म्हणून संत महात्मे सहज बोलत असतात, पण त्या सहज बोलण्यामध्ये त्यांचा तुमचं आमचं हित असतं बरं का. या अभंगामध्ये 4 पद महत्वाचे. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती जागविती शिकविती सांभाळीती. आहे ना, संत महात्मे जागवतातही, शिकवतातही आणि सांभाळतातही. म्हणून संत महात्मेचे अगणित अशा प्रकारचे आपल्यावरती उपकार आहेत आणि या उपकारातून तुम्ही आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि तुम्ही आम्ही उत्तीर्ण होण्यासाठी आपण त्यांचं एक वेळ भजन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणून आज या ठिकाणी आपल्या कोळपकर परिवारामध्ये कीर्तन करीत असताना गेली 22 वर्षे या ठिकाणी आपण सतत 22 वर्षे या ठिकाणी कीर्तनाची सेवा पांडुरंगाच्या या पवित्र दरबारामध्ये दरवर्षी या ठिकाणी सेवेचा आपल्याला सन्मान मिळतो. महाराज आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्तानं, वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा 22 वर्षे या ठिकाणी होतोय. काही लोक म्हणतील का हो ते तर स्वर्गवासी झाले, मग हा सप्ताह कशासाठी, ही भागवत कथा कशासाठी. एका साधूला प्रश्न विचारला होता. ते तर वैकुंठामध्ये गेलेले आहेत, मग इथं केलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचतं का. त्या साधूने गोड उत्तर दिलं. ते तर म्हणले वैकुंठाला गेले, नरकात गेले, वैकुंठाला गेले, स्वर्गात गेले, ते जिथं जायचं तिथं गेले म्हटले. पण त्यांच्या जीवनामध्ये जे काही न्यून्यगंड असतात, त्यांच्या जीवनामध्ये काही वाईट कर्म झाले असतील, चांगले कर्म झाले असतील, त्यांना त्याची स्मृती राहिलेली नाही. पण आपण आपलं कर्तव्य हे म्हटले, आपलं हे कर्तव्य आहे की त्यांच्या नावानं भागवत कथा असेल, कीर्तन असेल, अन्नदान असेल, नामचिंतन असेल, ते म्हटले हे केल्यानंतर काय होईल. अरे त्यांची जी राहिलेली गती आहे, कुठेतरी कमी पडलेलं पुण्य आहे आणि हे केलेलं पुण्य, त्याच्या नावाने केलेलं पुण्य त्यांच्या कामी पडतं आणि ते ऊर्ध्व गच्छती.
ऊर्ध्व गतीला ते प्राप्त होत असतात. म्हणून या ठिकाणी केलेलं कर्म हे पितराला प्राप्त होत असते. गीतेमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. अर्जुन म्हणत होता, मी हे कर्म करणार नाही, युद्ध करणार नाही, माझी असणारी भावकी आहे त्यांना मी मारणार नाही. असं केल्यानंतर माझ्याकडून काय होईल, पातक होईल आणि माझे जे पितर आहेत ते स्वर्गातून खाली येतील, माझं कुळ नरकात जाईल. पतंती पितरो ही श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. कृष्ण परमात्म्याने सुंदर असा उपदेश त्याला केला. म्हणून या ठिकाणी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ केलेलं छोटं जरी कर्म असेल तर त्यांना ते त्या ठिकाणी कामी येतं. म्हणून या कोळपकर परिवाराने 22 वर्षापासून या ठिकाणी सुंदर असा योग भागवताच्या रूपानं या वारकरी मंडळीला मिळवून देतात. हा एक प्रकारचा यज्ञ आहे. असे 22 यज्ञ पांडुरंगाच्या चरणी त्यांनी अर्पण केलेले आहेत. अगाध असं पुण्य या परिवाराकडून आपल्या पितरांना पोहोचत आहे आणि त्या पितरांचीही गती त्या ठिकाणी चांगली होणार आहे. आणि इकडे यांचंही ऐश्वर्य असेल, जी काही व्यावहारिक कामं असतील याच्यामध्येही कुठल्या प्रकारची बाधा येणार नाही. म्हणून ही भागवत कथा, ही झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायची. या कीर्तनासाठी एकाहून बळी असणारे आमचे दिग्गज मंडळी अनिल महाराज, श्री बालाजी महाराज, आमचे भागवताचार्य रामदासजी महाराज, परमनामधारक, माझं भाग्य आहे ज्यांच्या समोर मला त्या ठिकाणी कीर्तन करायला मिळालं, त्यांचाच मला आशीर्वाद आहे. असे ज्यांच्या वाणीमधून सतत पांडुरंगाच्या नामाचा ओघ वाहत असतो, आमचे बंडोजी महाराज असतील, आमचे अंतरज गावचे 150 वर्षापासून जी गावला परंपरा आहे अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वैकुंठवासी गुरुनाम गुरु व्यंकटस्वामी महाराजाची चरण इथेही लागले आणि अंतरज गावामध्ये लागले. आणि अशा थोर महात्म्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा परिसर आणि त्यांची परंपरा, आमचे बापू असतील, अंतरस्कर मंडळी असतील, त्यांनी बरेचसे वारकरी मंडळी तयार केलेले आहेत. आमचे श्रीकांतजी महाराज, तुषारजी महाराज, पुन्हा कोण राहिलं, शंभाऊ राहिले का, आणि माझ्या पांडुरंगा समान असणारे या वारकऱ्याकडे बघितल्यानंतर महाराज खरंच पाठीमागच्या काळामध्ये ते गंध लावला होता बरं का त्यांनी. आणि पहिल्याच वर्षी मी आलो होतो. साक्षात पांडुरंगाचं रूप आम्ही त्यांच्यामध्ये बघितलेलं आहे. आमचे वैष्णवजी असतील, आकाशजी असतील, हे तबला वाजवतात, ते पेटी वाजवतात. मग हरिपाठामध्ये उभं राहिलो, दोघांना हरिपाठ पाठ आहे. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, म्हणून वडिलांनी घालून दिलेली परंपरा पुढे चालवण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करत आहे. हो महाराज, या परिवारामध्ये फार मोठं अंतकरण आहे या परिवाराचं. आणि मगाशी संजू भाऊने सांगितलं, मनीष भाऊ, संजू भाऊ, ते एक साधू आहे यांच्या घरी बरं का. जसं नाथ महाराजांच्या घरी ऐकताय ना तुम्ही, 36 वर्ष परमात्मा कावडीनं पाणी भरत होता. कोणाच्या घरी? नाथ महाराजांच्या घरी. तसं इथं एक कोणतं गाव ते उंबरा गावचं महाराज कोणती सेवा सांगा, सांगायच्या अगोदर हजर. मग ही जी मंडळी असतात ही भगवंतानी पाठवलेली असतात. हेच तर खरं फळ आहे. अहो या सप्त्यामध्ये कोणता महात्मा येईल, कोण्या रूपानं येईल, काही सांगता येत नाही. म्हणून हा भगवंताचा दरबार आहे. कारण जिथं कथा असते तिथं माझा पांडुरंग परमात्मा उभा असतो बरं का. जिथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा, असं गाडगे महाराज म्हणायचे आहे ना. म्हणून कोण कोणत्या रूपात येईल ते काही सांगता येत नाही. म्हणून आलेल्या सर्वांमध्ये आपण देव पाहिला पाहिजे. आपल्यामध्ये सगळं भरलेलं आहे बरं का. काम, क्रोध, लोभ सगळं भरलेलं आहे. हे बाहेर काढायचं.
तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि काम क्रोधे केले एकदा त्याला साठवा हे बाकीचं गबाळ हटवा आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विरा विठ्ठल दोन मिनिटं उठू नका.